वारणेचा वाघ भाग 13. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला अगदी अवघड जागी कलत बसलेलं सातारा शहर त्या सकाळी अगदी बावरून उगवत्या सूर्याकडं पाहत होतं. माणसं उठून आपापल्या उद्योगाला लागली होती, परंतु त्यांच्या हालचालीत जोम नव्हता की दम नव्हता. प्रत्येक माणूस मंद गतीनं चालत होता. उंचावर राहणारी घरंगळत खाली येत होती, तर खालून वर जाणारी चढणीचे रस्ते चढून मेटाकुटीला आली होती. महाराजांचे काही चाकर गंभीर मुद्रा करून राजवाड्याकडे सरकत होते. गोऱ्या लष्कराची प्रचंड घोडी पाठीवर धिप्पाड स्वार घेऊन इकडून तिकडे जाताना दिसत होती. त्यांच्या टापांचा टप टप असा तालबद्ध आवाज ऐकू येत होता. शहराच्या पूर्वेकडील टोकाला ख्रिस्ती लोकांचे देऊळ होतं. त्याच्या उंच मनोऱ्यावरची प्रचंड घंटा घणघणत होती. चर्चमधील वातावरण गंभीर झालं होतं. ख्रिस्ती धर्मगुरू, धर्मप्रचारक आलेले होते. ते एकमेकांशी मोजकने हळू आवाजात बोलत बसले होते. चर्चमध्ये मुख्य पाद्री अल्बर्ट हे आपल्या नेहमीच्याच मंद गतीने सर्व हालचाली करीत होते. ख्रिस्ती मिशनरी शाळेत शिकणारी गोरगरिबांची मुलं येऊन गर्दी वाढत होती. काहींनी हात पोटाशी धरले होते, काहींचे दात वाजत होते. अल्बर्ट साहेबांची नजर मुलावरून फिरत होती. ती कुणाला तरी शोधत होती. प्रार्थनेला उशीर होत होता. प्रार्थना झाली की शाळा भरणार होती. सर्व मुलांच्या शेवटी सईचा राजाराम आला. त्याला पाहतच अल्बर्ट हसले. त्यांनी खून करून राजाला जवळ बोलावलं. त्याच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवीत ते म्हणाले, जाधव, आज तुम्ही उशीर का केलात? भाकरीची वाट पाहत बसलो होतो, राजानं उत्तर दिलं. मग न्याहारी करून आलात? अल्बर्टनं विचारलं. राजानं नकारार्थी मान हलवली आणि अल्बर्टचा चेहरा पडला. आता 7वीत असलेला हुशार देखणा राजा अण्णा वाचून कुचमत आहे हे लक्षात येऊन त्यांना फार दुःख झालं. त्यांनी पुन्हा विचारलं, न्याहारी का केली नाही? आज दानं नव्हतं घरी. अरे रे! अल्बर्टनं अधिकच दुःख झालं. ते शांतपणे म्हणाले, प्रभूला तुमची काळजी आहे. आजपासून तुम्ही इथंच न्याहारी करीत जा, जेवणही इथंच करत जा. आपल्या शाळेतर्फे सर्व व्यवस्था होईल. हे ऐकून राजाला आनंद झाला. अल्बर्ट साहेब त्याला प्रत्यक्ष देवासारखा भासू लागला. अल्बर्टनं लगेच एका ख्रिस्ती कार्यकर्त्याला बोलवून राजाची सर्व व्यवस्था करण्याची आज्ञा दिली आणि राजाचा काळवंडलेला चेहरा उजाळला. अल्बर्टच्या मोठेपणानं तो अधिकच दिपला. राजाच्या खांद्यावर हात देऊन अल्बर्ट उठले आणि प्रार्थनेला प्रारंभ झाला. सर्वांनी गुडघे टेकले, डोळ्यांना हात लावले. सर्वजण एका सुरात, एका तालात एक एक शब्द उच्चारू लागले. आमच्या बापा, तू स्वर्गीय आहेस. तुझे नाव थोर होवो. तुझे राज्य आम्हामध्ये येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गीय आहे तशी पृथ्वीवर होवो. आमची दर दिवसाची भाकर आम्हास दे आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आम्हास मोहात पाडू देऊ नको. वाईटापासून आम्हास सोडव. आमेन. प्रार्थना संपली. शाळा सुरू झाली. अल्बर्ट साहेब आपल्या खोलीत गेला. राजा वर्गात बसला होता, परंतु त्याचं मन विचारात गुंतलं होतं. अल्बर्ट साहेब माणूस नसून देव आहे. इथली सर्व माणसं खरंच देवाचे दूत आहेत. इतकी दयाळू, प्रेमळ माणसं जगात फक्त हीच आहेत. यांना तुलना नाही. यांच्या मनाचं, गणाचं जगात मोलच नाही. याचा धर्म जगात श्रेष्ठ आहे. हा धर्मच माणसाला माणूस समजतो, त्याची कणव करतो. दुपारी शाळा सुटली. काही मुलं घरी पळाली. काही बरोबर आणलेल्या भाकरी तिथंच खाऊ लागली. वर्ग शिक्षकानं राजाला भोजनगृहात नेऊन जेवण वाढलं. मटण, अंडी, भात, पाव असं सुंदर जेवण जेवून राजा तृप्त झाला. लहानपणापासून अल्बर्ट साहेबांचा राजावर फार जीव होता. आईबाप दूर सोडून आपल्याकडे आलेल्या गरिबांचा मुलगा म्हणून तो त्याला जपत होते आणि राजाही त्या शाळेत रमला होता. ख्रिस्ती वातावरण त्याच्या अंगवळींनी पडलं होतं. दिवसेंदिवस ख्रिस्ती धर्मावरची त्याचं श्रद्धा वाढत होती. त्यानं गळ्यात क्रसही बांधला होता. अभ्यास करीत असताना ख्रिस्ती धर्मग्रंथ त्यानं वाचून काढले होते आणि तो स्वतःला ख्रिस्ती म्हणावून घेत होता. त्याचं बोलणं, चालणं, शाळेतील त्याची वर्तणूक आणि ख्रिस्ती धर्मावरची वाढती निष्ठा यामुळे अल्बर्ट साहेब राजाचं फारच कौतुक करीत होते.
एखाद्या दिवशी राजाला बरोबर घेऊन अल्बर्ट बागेतून फिरत, त्याच्याशी बोलत, हसत आणि अल्बर्टच्या त्या प्रेमळ सहवासात राजाला आनंद होई. शाळेला सुट्टी पडली की एखाद्या वेळी राजा कुमजेत जात असे. घरी गेला की तो कसा तरीच वागे. दारापुढील लक्ष्मीचे देऊळ पाहताच त्याच्या कपाळावर आठी चढे. घरातील देव्हारा पाहून संताप येई. बापाचा भाविकपणा त्यांना नकोसा होई. जेवायला बसला की डोळे मिटून ओठातल्या ओठात तो प्रार्थना करी. प्रार्थना संपली की आमेन म्हणून छातीवर क्रूसची खून करून मगच जेवायला प्रारंभ करी. आपल्या मुलाचं हे वागणं पाहून सई विचारात पडे. हा काय प्रकार आहे? हा राजा असा का वागतो आहे? याचं बोलणं चालणं सगळंच निराळं कसं? पूर्वी हे पोरगं चांगलं होतं आणि जसं जसं मोठं होत आहे तसं तसं अधिक एककल्ली का होत आहे? तिला एकच प्रकारांचं कोडं पडलं होतं. पण सातारची शाळा निराळी, तिथं सारंच निराळं असेल, शहरगावात ते तिथलं वागणंच असं असेल असं म्हणून ती सगळं पुन्हा विसरून जात होती. एकाएकी राजा घाई करी आणि साताऱ्याला जाऊन सुटकेचा निश्वास टाकी. आज तर राजाचं हृदय उंच बळून आलं होतं. त्याच्या पुढील शिक्षणाचा, जेवणाचा आणि वस्त्राचा प्रश्न अल्बर्ट साहेबांनी क्षणात सोडवला होता. त्याला मावशीच्या घरचा डब्बा, खंडोबाच्या रामरामाचा कंटाळा आला होता आणि आजपासून आपण इथंच राहायचा असा त्याने निर्धार केला होता. दुपारची सुट्टी झाली होती. पोरं बागेत खेळत होती. राजा मात्र वर्गात बसून अभ्यास करीत होता. अल्बर्टनं खिडकीतून बाहेर नजर टाकली. एका झाडाखाली 15-20 गरीब माणसं बसलेली होती. ती अल्बर्टची वाट पाहत होती. अल्बर्टला भेटायला येणारी माणसं रोजच त्या झाडाखाली वाट पाहत बसत असत. त्या माणसांना बघून अल्बर्ट उठला. राजाला बरोबर घेऊन तो त्या झाडाखाली गेला. तशी ती माणसं उठून उभी राहिली. सर्वांनी जमिनीला डोकी लावून अल्बर्टला अभिवादन केलं आणि ते सर्वजण हात जोडून उभे राहिले. मग ते सगळेच एकदम आपापलं कहाणं सांगू लागले. अल्बर्ट गंभीरपणे म्हणाला, प्रभू तुमचं कल्याण करो. एक एक जण बोला. राजा ते सगळं हाडाचे सापळे पाहत होता. मी मांग आहे जातीचा. त्यापैकी एक जण म्हणाला, आमच्या गावात मांगासनी पाणी नाही, अन्न नाही. मी गरीब महार आहे. गावाला पाण्याचं एक तळं आहे. दुसरा सांगू लागला, पण आम्हासना पाणी मिळत नाही. गावकऱ्यांना पाणी वाढलं तरच मिळतं. काल माझ्या पोरीनं तळ्याचं पाणी चोरून भरलं आणि तळे बाटवलं म्हणून माझ्या तरण्या ताठ्या पोरीला उघडी नागडी करून लोकांनी मारली. मी काय करू? दुसरा एक जण म्हणाला, तुमची चिठ्ठी पोहोचली. आमच्या मागवाड्यासाठी आडाचं काम चालू झालंय, पण आड बांधून काढावा लागेल. मी बी महार आहे. आम्ही सारीच्या सारी ख्रिस्ती धर्मात येतो. आमच्यावर दया करा. आम्हासनी साळा बांधून द्या, आड द्या, आम्हासनी पदरात घ्या. अल्बर्टनं सगळ्यांची गऱ्हाणे ऐकून घेतली. मग त्यांची नावं, गाव यासह नोंद केली. नंतर तिथं बसूनच त्यानं काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिली आणि ती त्या लोकांजवळ दिली. त्या अधिकाऱ्यांना ती पत्र पोहोचून मग 8 दिवसांनी पुन्हा येऊन भेटा असं त्यानं त्या लोकांना सांगून निरोप दिला. पुन्हा त्या सर्वांनी डोके टेकून अल्बर्टलाचा निरोप घेतला. तो सर्व प्रकार ऐकून राजाचं काळीज हादरलं. पाणी चोरून भरलं, तळं बाटवलं म्हणून एका बाईला नग्न करून लोकांनी मारलं, या दुष्टपणाची त्याला चीड आली. अनेक गोरगरिबांची दुःख दूर करणाऱ्या अल्बर्टबद्दल त्याच्या हृदयातील आदरभाव दुणावला. इंग्रज सरकार राज्य करीत होते, परंतु अल्बर्टसारखे अनेक धर्मोपदेशक त्या राज्यकर्त्यांचा मार्ग सुलभ करीत होते. ते सर्व गोरगरिबांची दुःख, अडचणी, गाऱ्हाणी ऐकून घेऊन ती राज्यकर्त्यांच्या कानावर घालीत होते. एवढंच नव्हे तर ती गाऱ्हाणी निवारून घेत होते. सत्ताधाऱ्यावर या धर्मोपदेशकांना भलताच वचक होता. अल्बर्ट साहेब हा सातारा जिल्ह्याचा जवळजवळ सर्वाधिकारीच समजला जात होता. त्याच्या शब्दानं, चिठ्ठीनं राज्यकारभारात उलथापालथ होत होती. थोडक्यात राज्यसंस्थेवर अल्बर्टची धर्मसंस्था राज्य करीत होती. एके दिवशी तिन्ही सांज झालेली होती. सूर्य अजिंक्य ताऱ्यावर चढत होता. अल्बर्ट साहेब राजासह बागेत फेऱ्या घालीत होते आणि फिरता फिरता प्रभू येशूच्या तत्वांची राजाला महती सांगत होते. माणसानं माणसावर प्रेम करावं. देव दगडात नसून तो आकाशात आहे. तोच पाऊस पाडतो, तोच शेतं पिकवतो आणि माणसाला त्याची भाकर देतो. तो दयाळू आहे हे सर्व पटवून देत होते आणि राजा ऐकत होता. अल्बर्टचा शब्द हृदयावर कोरून ठेवीत होता.
इतक्यात एक काळा धिप्पाड माणूस धापा टाकत धावत आला आणि त्यानं येऊन एकदम अल्बर्टच्या पायावर मुरकंड दिली. दिनवाना चेहरा करून हात जोडून तो म्हणाला, मी एक मांग आहे. शेजाऱ्याच्या वळचणीचं पाणी माझ्या दारात पडतं म्हणून मी बोललो तर तो शेजारी मला मारू लागला. मग मी काय करू देवा? मी काठी घेऊन त्याला ठारच मारलं. माझ्या हातून खून झाला. आता मला वाचवा देवा. माझी 4 पोरं आहे ती, त्यांची दया येऊ द्या. आता शांत राहा. चल देवळात, प्रभू तुला क्षमा करो. अल्बर्ट म्हणाला, पापी आत्म्या, प्रभूच्या दारी तुला शांती मिळेल असं म्हणून त्यानं छातीवर क्रूसची खून केली. राजानंही तशी खून केली. मग ते तिघे देवळात गेले. तो मांग देवळात जाऊन एका कोपऱ्यात दडून बसला. बाहेरचा कानोसा घेऊ लागला. थोड्या वेळानं पोलीस आले आणि गुन्हेगाराला ताब्यात मागू लागले. तेव्हा अल्बर्ट हसत पुढे झाला. पोलिसांना तो म्हणाला, तुमच्या सरकारचं राज्य सगळ्या जगावर असेल, पण ते प्रभूच्या पवित्र घरात नाही. प्रभू हा सर्वशक्तिमान आहे. जा, परत येऊ नका. पोलीस आले तसे परत गेले. तो मांग 1 महिनाभर देवळातच राहिला आणि ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेऊन नवे नाव धारण करून आपल्या घरी गेला. त्या दिवसापासून राजाला एकसारखं वाटू लागलं, आपणही आता लवकर ख्रिस्ती धर्माची दीक्षा घ्यायला हवी. हिंदू धर्मात अर्थ नाही. जो धर्म माणसाला माणूस समजत नाही, त्या धर्मात खितपत मरण्यात काय अर्थ आहे? हिंदू धर्मात मानवाला मुक्ती नाही, मान नाही, शांती नाही, सुख नाही. आणि आपलं जन्मगाव कुमज काय आहे त्या कुमजेत उच्चवर्णीयांचा उर्मटपणा, माणूस जातीभेद, शिवाशिव, घरचं अपार दारिद्र्य, आईची लाचारी, बापाचा बळसटपणा आणि गरिबांचं जनावरासारखं जगणं, अशा नरकातून बाहेर पडायचं असेल तर एकच उपाय, आणि तो म्हणजे ख्रिस्ती धर्माचा अंगीकार करणं. दुसरा मार्ग नाही. दिवस जात होते. राजा वाढत होता. त्याचे विचार वाढत होते. त्याच्या भोवतालची परिस्थिती बदलत होती. तिच्याबरोबर राजाही बदलत होता. एका संध्याकाळी अल्बर्ट आणि राजा दोघे बागेत हिंडत होते. राजानं हिंमत केली. म्हणाला, फादर, मी फार दुःखी आहे. मला लवकर ख्रिस्ती करून घ्या, तोवर मला शांती लाभणार नाही. राजाची ती विनंती ऐकून अल्बर्टला आनंद झाला. आज कित्येक दिवस राजाच्या या विनंतीची तो वाट पाहत होता. अल्बर्टनं एक मोठा समारंभ नियोजित केला आणि विधीपूर्वक राजाला बाप्तिस्मा देऊन त्याला ख्रिस्ती धर्मात घेतलं. त्याच दिवशी राजाचं नाव बदलून त्याला दनियल असं नाव देण्यात आलं. राजाला नवा जन्म प्राप्त झाला. त्याचा आत्मा शांत झाला. त्यानं सभोवती पाहिलं. त्याला सगळंच बदललेलं दिसलं. समारंभाला हजर असलेले लोक नेहमीपेक्षा आज वेगळ्या नजरेने आपल्याकडे पाहत आहेत असं त्याला दिसून आलं. हा आपला आहे, आपल्या रक्ताचा आहे असा भाव प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होता. राजा उर्फ दनियल याला 18वं वर्ष लागलं. तो अंगापिंडानं भरला. त्याच्या देहात तडप तरारली. हुशार, उमदा तरुण म्हणून तो चमकू लागला. विद्वान, धर्मनिष्ठ म्हणून चर्चमध्ये त्याला मान मिळू लागला. ख्रिस्ती धर्माचे उपदेशक प्रचारक दनियलच्या त्या प्रगतीनं स्तंभित झाले. दनियल उर्फ राजाचा तो उत्कर्ष पाहून मावशीला आनंदाचं भरतं येत होतं. ती सईला पत्र लिहित होती की, सई, तुला आता सुखाचा दिवस येणार. तुझं जन्मजन्मीचं दारिद्र्य दूर होणार. राजामुळं सुखाचं दिवस दिसणार. राजा वयानं, गुणानं आणि ज्ञानानं मोठा झाला आहे. आणि सई हरकून बहिणीला कळवित होती, माझा राजा आहेच तसा तो खरंच फार फार मोठा होणार आहे. आता तू त्याच्यावर नजर ठेव आणि त्याला तेवढा वकील कर, म्हणजे माझी इच्छा पूर्ण होईल. वकील होऊन तो कोर्टात गेलेला पाहून मी डोळे झाकणार आहे. लागणारा सगळा खर्च मी करीन. जमीन विकून, घर विकून मी पैसा पुरवीन, पण त्याला वकील कर. राजा उर्फ दनियल आजपर्यंत परीक्षेत नापास कधीच झालेला नव्हता आणि यावर्षी तो इंग्रजीत 7वीत पहिला आला होता. सर्वत्र त्याचं कौतुक होत होतं. आता शाळा पुरे, आता एखादी नोकरी करावी. यापुढं आईवडिलांना विवंचनेत घालणं बरं नाही असं नवं वळण आता दनियलच्या विचारांना लागलं होतं. नोकरी करावी असं त्याला वाटलं असलं तरी चांगली मनासारखी नोकरी मिळणार कशी हा प्रश्न त्याच्यापुढे उभा होताच. अल्बर्टला सांगून नोकरी मिळवणं सोपं होतं, पण अल्बर्टला तसं सांगायचं त्याच्या जीवावर येत होतं. राजाच्या मावशीनेही राजानं नोकरी करावी, सईला सुख द्यावा असा विचार केला होता. वकिली बिकिली काय करायची आहे. एका सकाळी जाऊन अल्बर्टच्या पायावर तिनं डोकं ठेवलं आणि ती नम्रपणे म्हणाली, मी दनियलची मावशी आहे.
माझं पदर पसरून सांगणं आहे की दनियलच्या आईची लय गरिबी आहे, तेव्हा त्याला एखादी चांगली नोकरी द्या. पण एवढी घाई का नोकरीची? त्याची आईबाप उपाशी मरत्यात. मावशी म्हणाली, तुम्ही जा, प्रभू सर्व काही ठीक करील. अल्बर्टनं मावशीला परत पाठवली. दुसऱ्या दिवशी दनियलला बरोबर घेऊन अल्बर्ट स्वतः DSPच्या बंगल्यावर गेला. तिथेच मामलेदारही बसलेला होता. अल्बर्टला आलेला पाहताच ते दोघेही उठून पुढे धावत गेले आणि त्यांनी आदरपूर्वक अल्बर्टला बंगल्यात आणलं. एका सुंदर कोचावर बसवलं आणि ते स्वतः उभे राहिले. त्या दोघांना एकत्र पाहून अल्बर्टला आनंद झाला. दनियलला आपल्या जवळ बसून मोकळे हसत तो म्हणाला, आपण दोघेही एकाच ठिकाणी भेटलात, ही प्रभूची दयाच म्हणायची. माझं काम फारच सुलभ झालं आहे. आपण स्वतः येण्याची तसदी का केलात? DSP नम्रपणे म्हणाला. चिठ्ठीनं कळवलं असतं तरी आम्ही सेवा केली असती. चिठ्ठीनं भागणारं काम नव्हतं. म्हणजे ज्या अर्थी मी स्वतः आलो आहे त्यावरून माझं काम किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येईल. अल्बर्ट हसत म्हणाला. मग सांगा आपलं काम, मामलेदारानं विनंती केली. आम्ही आपला वेळ घेणार नाही, DSP म्हणाला. दनियलच्या पाठीवरून हात फिरवीत अल्बर्ट म्हणाला, हा आमचा दनियल. हा मूळचा राजाराम. प्रभूनं ह्याला जवळ घेतला आहे. आज 12 वर्ष हा माझ्या नजरेखाली वाढतो आहे. प्रभू येशूच्या धर्मावरची याची श्रद्धा आणि निष्ठा संशयातीत आहे. त्यामुळे राजनिष्ठेचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा माझी अशी इच्छा आहे की आपण याला आपल्या खात्यात दाखल करून घ्यावं. दनियलची मजबूत शरीरयष्टी, उभरतं तारुण्य, चेहऱ्याची रेखीव ठेवण, डोळ्यातले करारी भाव या गोष्टी DSPनी मामलेदार पाहतच राहिले. शिवाय अल्बर्टची प्रशस्ती, मग ते काय बोलणार. आम्ही आपल्या दनियलला आमच्या खात्यात दाखल करून घेऊ, DSPने नम्रपणे म्हणाला. नाही नाही, अंगठ्याजवळचे बोट पुढे करून तो नकारार्थी हलवीत अल्बर्ट म्हणाला. दनियलला एखाद्या शिपाई प्याद्याचा हुद्दा देऊन भागणार नाही. दनियल प्रभूचं लेकरू आहे. त्याच्या कर्तृत्वाला गती मिळावी, आकांक्षांना आधार सापडावा अशी माझी इच्छा आहे. अंकुराचा महावृक्ष होतो कारण त्याच्या मुळीला प्रथम आधार मिळतो. फादर, आपण चिंता करू नये, मामलेदार म्हणाला. आम्ही दनियलची फौजदाराच्या हुद्द्यावर नेमणूक करतो. मग तर काही हरकत नाही ना? प्रभू तुमचं कल्याण करो. अल्बर्टला आनंद झाला. आणि दुसऱ्या दिवशी फौजदार म्हणून दनियलची नेमणूक झाली. ती बातमी ऐकून मावशीला स्वर्ग 2 बोट उरला. ती चेकाळली आणि तिनं लगेच सईला पत्र लिहिलं. ते पत्र वाचून सईनं फडाफड तोंडात मारून घेतलं. आपल्या मुलानं वकील व्हावं, सत्तूचा खटला लढवावा हे तिचं कित्येक दिवसाचं स्वप्न उद्ध्वस्त झालं. तो दिवस सईनं रडून काढला. दनियल फौजदाराच्या नोकरीवर रुजू झाला आणि अवघ्या 6च महिन्यात त्यानं आपलं बस्तान बसवलं. अचाट धाडस, अचूक नेम, बेफान घोडदौड यामुळं त्याचा फारच बोलबाला झाला होता. मोठमोठे गोरे अधिकारी त्याला विश्वासात घेऊन महत्त्वाच्या कामगिऱ्या सांगत होते आणि दनियल अंगावर आलेली ती प्रत्येक कामगिरी लगेच पार पाडित होता. एखाद वेळी वरिष्ठ अधिकारी गुन्हेगाराविषयी बोलता बोलता एखाद्या संदर्भात सत्तूचं नाव येई आणि ते नाव निघताच दनियलच्या आठवणीची कवाड खडाखड उघडत. मग तो सत्तूविषयीचाच विचार करीत राही. 8 महिने नोकरी करून एके दिवशी दनियल रजा घेऊन कुंजेला आला होता. तेव्हा त्याचं हृदय अद्भुत आनंदानं भारावलं होतं. आता आपल्याला पाहून गावकरी चकित होतील, बावरतील. महारवाड्यातल्या लोकांना बरं वाटेल आणि महारमांग यांचा तिरस्कार करणारे गावातले उर्मट लोक वरमतील. कित्येकांना वचक बसेल. पाटील कुलकर्णी हबकतील. अशा अनेक विचारांचे तरंग डोक्यात घेऊन तो आलेला होता. परंतु कुंजेत तसं काहीच घडलं नव्हतं. पहिल्या दिवशी महारांनी विचारपूस केली तेवढीच. मग उगीच हसून जो तो पुढं जाऊ लागला. काही भल्या बहादरांनी आईबापांचं नाव केलंस असं म्हणून घोंगडं झटकलं. गावातील इतर लोकांनी नुसतेच निर्विकार चेहरे करून त्याच्याकडे पाहिलं. बस, नंतर जो तो आपापल्या उद्योगात दंग झाला. सईनं तर त्याचं मुळीच कौतुक केलं नाही. आपल्या मुलानं वकील व्हावं ही आशा आपण किती दिवस उराशी धरून ठेवली होती. त्याच्यासाठी ती खटपट केली, विनवण्या केल्या, पण या राजानं भलतंच केलं. हा उलटाच वागला. ह्यानं आपली दारुण निराशा केली आणि हाय फौजदारकीचं घोगीर पाठीवर घेऊन आता तो आला आहे. केवढा दिमाग! याचं बोलणं चालणं सारंच निराळं. हे असं कशानं झालं? सई विचार करीत होती आणि स्वतःलाच उत्तर देत होती. काही झालं नाही. राजाला आवडलं ते त्यानं केलं. फौजदाराची नोकरी मिळणं हेही नशीबच म्हणायचं.
माणसाचा विचार एक असतो आणि नीतीचा विचार दुसराच असतो.